सक्षमच्या मृत्यूनंतर आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ, पण अंचल घरातून निघून गेली. सासऱ्यांचाही मृत्यू, ताटेंचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त. नांदेडच्या इतवारा परिसरात 6 महिन्यांपूर्वी सक्षम ताटे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे अंचल मामेडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र जात वेगळी असल्यामुळे मामेडवार कुटुंबियांना अंचल आणि सक्षम ताटेचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे अंचलचे वडील आणि भावांनी सक्षम ताटे याची गोळ्या घालून आणि डोक्यात फरशी घालून हत्या केली होती. त्यानंतर अंचल मामेडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले. त्याचे व्हिडिओ देशभरात व्हायरल झाले आणि हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर गाजले होते. त्या प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर येते. सक्षम ताटे याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला अनेक वाईट घटनांचा सामना करावा लागला. अंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली. मात्र एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार अंचल मामेडवार ही आता ताटे यांच्या घरातून निघून गेली आहे. अलीकडे सक्षमच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकट्या पडलेल्या सक्षम ताटेच्या आईची अवस्था वाईट झाली आहे. सक्षमची आई संगीता ताटे यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती दिली. सक्षमची हत्या झाली होती तेव्हा अंचल म्हणाली होती, मम्मी, सक्षमच्या जागी मी आता तुमचा मुलगा आहे, तुमच्यासोबतच राहीन, तुमची काळजी घेईन. ती 3.5 महिने सोबत राहिली. एक दिवस अचानक म्हणाली, आजीची तब्येत खराब झाली, मला त्यांना भेटायला जायचं आहे. इथून काही अंतरावर तिचं घर आहे, मी तिला पोचवून आले. त्यानंतर ती कधीच परत आली नाही. आजीकडे जाण्यापूर्वी अंचल सोशल मीडियावर आपल्या काकांच्या संपर्कात होती. ती काय बोलायची, कोणाशी बोलायची यावर आम्ही काही बंधनं ठेवली नव्हती. पण त्यानंतर ती घरी निघून गेली आणि परत आली नाही. त्यानंतर सक्षमच्या वडिलांची देखील प्रकृती ढासळत गेली. त्यांना बीपीचा त्रास होत होता. 3 महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं. सध्या अंचलसोबत आपला कसलाही संपर्क नाही, असं संगीता ताटे यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदेड.